त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही दाखवा. असं बोलताय ती ना डायरेक्ट. काय बाबा तुम्ही कोणत्या नोकरीवर होते? नाही, मी सर्व्हिस नाही केली. बाबा मी रात्रीचे 11 वाजता आहे तुमचं इथं बेमुदत अन्नत्याग उपोषण चालू आहे 8/12/2025 रोजीपासून. आता रात्रीचे 11 वाजता इथं सर्व छोटे छोटे मुलं बाळं पण इथं उपोषणाला बसले. ते सर्व इथं झोपलेले. सर्व पालक मंडळी ज्याने जे उपोषणाला बसलेले ते सर्व इथं बसलेले. तुम्ही पण बसलेले. तुमचं मत काय आहे याच्याबद्दल? आमचं असं मत आहे, आम्ही आमच्या हक्क व न्याय मागण्यासाठी आमच्या लहान पाल्यांना नामांकित शाळामध्ये इंग्रजी माध्यमातून 2008-2009 या नियमानुसार GRनुसार आमच्या मुलांना आमच्या हक्काचं शिक्षण मिळावं आणि त्यांना प्रवेश मिळावा या उद्दिष्टानं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. कारण आज जे जून महिन्यामध्ये ॲडमिशन मिळायला पाहिजे होती, परंतु डिसेंबर महिना होईपर्यंत आमच्या मुलांचा ॲडमिशनचा प्रश्न हा अजून पूर्ण झालेला नाही. आमच्या कोणत्याही पाल्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही. ही खेदजनक बाब आहे. फार गंभीर बाब असल्यामुळे आमच्या मुलांच्या भविष्याचं काय होईल असा प्रश्न आम्हा आदिवासी पालकांना पडलेला आहे. त्या प्रित्यर्थ आम्ही शासनाला जागृत करण्यासाठी आणि त्वरित आम्हाला न्याय मिळावा या उद्दिष्टानं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. ओके. बाबा तुमचं हे उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार आहे? हे आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. जोपर्यंत न्याय हक्क आमच्या पदरात पडणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे. ओके. आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला कोणता सहकार्य भेटलं किंवा तुम्हाला प्रशासनाकडून किंवा मंत्र्यांकडून तुम्हाला त्या उपोषणाबद्दल काय प्रतिसाद मिळाला? आम्हाला आपले प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी ज्या रेंगाळलेल्या गोष्टी आहेत पत्रव्यवहाराच्या त्याच पुन्हा पुन्हा त्यांनी रिपीट करून सांगितल्या. त्यांच्या या पत्रव्यवहाराच्या तोंडी चर्चेमध्ये कोणताही अर्थ नाही किंवा आमच्या पाल्यांना त्याच्यातून काही समाधान होईल, आमच्या मुलांना ॲडमिशन मिळेल अशी शाश्वती नाही. म्हणून अशा खोटारड्या आश्वासनावर आम्ही कधी विश्वास न ठेवता आम्ही आमचा हक्क व न्याय हा जनतेसमोर ठेवलेला आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्यानं नागपूर अधिवेशनमध्ये चालू असलेल्या याच्यात आमचे संबंधित जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना या मीडियामार्फत आम्ही हा संदेश पोहोचवू इच्छित आहे आणि तो निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. व त्यांना हा संदेश पोहोचल्यानंतर नागपूर अधिवेशनातून आम्हाला आमच्या ह्या उपोषणाची सांगता जोडता येईल व आमचं समाधान होईल अशी अपेक्षा आहे. ओके. इथं पाल्य पण आहे आणि पालक पण आहे. आजच्या दिवसभराचं तुम्ही उपोषण केलं त्याच्याबद्दल प्रकल्प अधिकाऱ्यांनी काय सांगितलं हे तुम्ही सांगितलंच. त्याच्यानंतर आता हे तुमचं जे उपोषण आहे त्या आमरण उपोषण तुमचं सुरूच आहे. अन्यथा उपोषण बेमुदत उपोषण सुरू आहे. तर मग सरकारचा तुमचा इशारा काय असेल? सरकारला आमचं या बाबतीत असं म्हणणं आहे की आम्ही दरवर्षी शासनाकडून आलेल्या या परिपत्रकाच्या आधारे जे लकी ड्रा म्हणून काढतात आणि आम्हाला त्यांचे पाय पडण्याचा प्रसंग आणतात, मग आम्हाला न्याय हक्काने ते आमचा लाभ देऊ शकत नाही का? आम्ही दरवर्षी ह्या लोकांच्या पाया पडायच्या का? मग जे आम्हाला आमच्या जळगाव जिल्ह्यासाठी आदिवासी मुलांसाठी नामांकित शाळांचं जे
टार्गेट ठरवून दिलेलं आहे ते नियमानुसार आम्हाला न मागता ते नियमाने द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण हा 2008-9चा कायदा जर तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं जे टार्गेट असेल त्या टार्गेटनुसार आमच्या मुलांना नामांकित शाळेमध्ये प्रत्येक वर्षी भांडण न करता निर्विवादपणे निपक्षपणे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आमच्या प्रत्येक आदिवासी पालकांच्या पदरात द्यावं ही अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. आपण बघू शकता आता रात्रीचे 11-12 वाजेला हे सर्व पालक मंडळी इथं उपोषणाला बसलेले आहे. सोबत पाल्य पण आहे त्यांचे. ते सर्व इथं अशा अवस्थेत ते झोपलेलं आहे. सर्व ते आपण बघू शकता इथं अशी ही इथं अवस्था आहे. ते त्यांचा लढा एकदम खंबीरपणे लढताना इथं आपल्याला दिसून येत आहे. ते सर्व आदिवासी पालक आलेला आहे इथं. ते सर्व सातपुड्याच्या पर्वतातून आपल्या झोपडीतून इथं जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्या संविधानाच्या नियमानुसार ते इथं आपला हक्क लढत आहे की ते सर्व पालक मंडळी आणि पाल्य इथं उपस्थित राहून इथं लढा त्यांचं सुरू केलेला आहे. ते इथं बेमुदत उपोषणाला बसलेलं आहे. आपण बघू शकता इथलं हे दृश्य रात्रीचे 11:30 वाजेला हे असं दृश्य आहे. इथं यावल प्रकल्प अधिकारी कार्यालय इथं